स्थाने उत्तम शोधुनी त्रिभुनी नाही असे पाहुनी आला सत्प्रपातला कुरवपुरी एकांत राहे वनी. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपदे. मागील व्हिडिओमध्ये पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म आणि त्यांची जन्मकथा बघितली. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपाद श्री वल्लभांनी माता पित्यांचा निरोप घेतला आणि तिथून ते उत्तरेला तीर्थयात्रेस गेले. प्रथम गोकर्ण महाबळेश्वराला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. त्याचसोबत हिमालय, द्रोणागिरी पर्वत यावर जाऊनही श्रीपादांनी तपश्चर्या केली. संपूर्ण भारतभर भ्रमण करत ते कुरवपूरला आले. येथे 14 वर्ष वास्तव्य केले आणि अश्विन वद्य गुरुद्वादशीला कृष्णा नदीत अंतर्धान पावले. हे कुरवपूर म्हणजेच कुरुगुड्डी बेट. येथे 700 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखालीच श्रीपाद श्रीवल्लभ अनुष्ठान करीत असे. पिठापूरप्रमाणेच कुरवपूरलाही श्रीपादांनी आपल्या अनेक लीलांनी लोकांना आश्चर्यचकित केले होते. त्यातीलच एक लीला अशी की कुरवपूरला एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. त्यांची मुले जन्मताच मरण पावत असे. पुढे दैवयोगाने त्यांना एक पुत्र झाला, परंतु तो मंदबुद्धीचा होता. ब्राह्मणाने त्या मुलाला वेदशास्त्र शिकवले, परंतु त्याचे त्याला आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्या मुलाबद्दल चिंता वाटू लागली आणि पुढे द्वेष निर्माण होऊ लागला. आजूबाजूचे लोकही मुलाची निंदा करू लागले. त्यामुळे मुलाला वाईट वाटले आणि तो अरण्यात निघून जाऊ लागला. अंबिकाही त्यासोबत देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ नदीत स्नान करत होते. मुलांनी आणि अंबिकेने श्रीपाद श्रीवल्लभांना बघितले आणि त्यांना नमस्कार केला. श्रीपादांनी त्यांना समजवले की आत्महत्या करणे पाप आहे. अंबिकेने घडलेला वृत्तांत श्रीगुरूंना सांगितला. तेव्हा त्यांनी शनिप्रदोषचे व्रत करण्यास सांगितले आणि पुढच्या जन्मात आपल्यासारखा पुत्र होईल असे अंबिकेला सांगितले आणि मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सज्ञान केले. पुढील जन्मात याच अंबिकेच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभांनी श्री नरसिंह सरस्वती अवतार घेतला. श्रीपादांनी पुढे एका धोब्यालाही अनुग्रह दिला. श्रीपाद श्रीवल्लभ नित्य नदीवर स्नानासाठी जात असे. तेव्हा एक धोबी तेथे कपडे धुवायला येत असे आणि तो नित्य श्रीगुरूंना नमस्कार करीत असे, सोबतच त्यांची सेवाही करत असे. एकदा एक म्लेच्छ राजा त्या धोब्याला नदीमध्ये नौकाविहार करताना दिसला. त्याची उत्तम आभूषणे, वस्त्रे बघून धोब्याला वाटले की आपलेही जीवन असेच ऐश्वर्याचे असावे. श्रीपादांनी त्या धोब्याच्या मनातील भावना ओळखली आणि त्याला आशीर्वाद दिला की पुढील जन्मात तुलाही वैदूर नगरात राजयोग मिळेल. त्या नगरात माझे काही कारणाने येणे होईल, तेव्हा मी तुला पुढील नरसिंह अवतारात दर्शन देईल. पुढे एक ब्राह्मण दरवर्षी श्रीपाद श्रीवल्लभांची कुरवपूरला यात्रा करत असे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी तो दरवर्षी नित्यनियमाने येत असे. त्याला व्यापारात बरकत मिळाल्याने सहस्र ब्राह्मण भोजन घालण्यासाठी धन घेऊन तो कुरवपूरला निघाला. वाटेत त्याला चोरांनी लुटले आणि त्याचा शिरच्छेद केला. त्याच्याजवळील धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. तेवढ्यात तेथे श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खड्ग घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. पुढे ब्राह्मणाच्या शरीरावर विभूती प्रोक्षण करून ब्राह्मणाला जीवनदान दिले आणि तेथून ते अदृश्य झाले. ब्राह्मण शुद्धीवर आला आणि कुरवपूरला येऊन त्याने सहस्र ब्राह्मण भोजन घातले. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठापूरप्रमाणे कुरवपूरला येऊनही जगत कल्याणाचे कार्य केले आणि आपला पुढील अवतार श्री नरसिंह सरस्वती याचे मूळही कुरवपुरातच रुजवले. अशा प्रकारे 14 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपूरमध्ये जगत कल्याणाचे कार्य केले आणि कुरवपूरला अश्विन वद्य गुरुद्वादशी या दिवशी कृष्णा नदीत ते अंतर्धान पावले. कृष्णा नदीत स्नानासाठी गेले असता श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णा नदीत गुप्त झाले. असा श्रीपाद श्रीवल्लभांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या कुरवपूरचा महिमा अगाध आहे. त्यांच्या पदस्पर्शाने कुरवपूरची भूमी पवित्र झाली आहे आणि कुरवपूरमध्ये अजूनही श्रीपाद श्रीवल्लभांचा सहवास जाणवतो.
अश्विन वद्य द्वादशी हा श्रीपाद श्रीवल्लभांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो. कुरवपूर या ठिकाणाचा शोध वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लावला. अजूनही बऱ्याच जणांना कुरवपूरविषयी माहिती नाही. आशा करते की आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला कुरवपूरबद्दल माहिती मिळाली असेल आणि तुमच्याप्रमाणेच तुम्ही ती इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर पुढे असेच दत्त अवताराचे व्हिडिओ येणार आहेत. ते बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. जय जय स्वामी समर्थ.